2 धावांची पेनल्टी देण्यात येईल। YouTube लाईव्ह मॅचेस आहेत त्याच्यामुळे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे। यावेळी चेंडू बिगिट केलाय, सरळ चेंडू आपण बघतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आलेला प्रेक्षणीय दर्जेदार माइटी हिट षटकार 6 धावा। यावेळी मात्र महागडा ठरतोय। ज्या पद्धतीने आपण बघितलं तर पवन वाघ याची फलंदाजी पहिल्या सत्रापासून आपण बघितली तर चांगल्या पद्धतीचा एक अष्टपैलू गुणवान खेळाडू आहे आणि त्याच फलंदाजीला या ठिकाणी कुठपर्यंत तुम्ही शांत या ठिकाणी ठेवणार आहात आणि अर्थातच याने मारलेला षटकार कुठेतरी आपल्या संघाला पोषक ठरतोय। संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते तब्बल बिनबाद 6 ची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाज नितीन पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज असेल। प्रजासत्ताक दिन अर्थात 76वा हा प्रजासत्ताक दिन आपल्याला साजरा होताना संपूर्ण देशभरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। नितीन मोरे या ठिकाणी गोलंदाजी मार्गावर सज्ज असेल। नवनाथ आणि काळेश्री प्रसन्न यांच्यामध्ये असलेली ही नितीन दरोडा आणि अर्थातच काळेश्री प्रसन्न आणि नवनाथ 11 यांच्यामध्ये चालू असलेली जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळते। यावेळी आपण बघितला चेंडू ग्राउंड शॉट पद्धतीने लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलाय, फेकी केली आहे। या ठिकाणी एक धाव रोखू शकत नाहीत, एका धावेने धावफळ करती, धावा वाढतील, संघाची धावसंख्या वाढतीये। एक षटकार आलाय आणि संघाची धावसंख्या होती 7 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला लागताना पाहायला मिळतात। शांत आणि संयमी खेळ या ठिकाणी आपल्याला गेल्या 3 दिवसांमध्ये चांगली स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला निश्चितपणाने आली। चित्तथरारक मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या। यावेळी खाली राहणारा चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूला थोडंसं बागडतोय, कशा क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला। दरम्यान एक धाव या ठिकाणी रोखू शकत नाहीत, एका धावेने दोन्ही फलंदाज स्ट्राइक रोटेट करतात आणि संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 8 या धावसंख्येवरती या ठिकाणी संघ जाऊन पोहोचतोय। अर्थातच काळेश्री प्रसन्न संघ काळेश्री प्रसन्न विरुद्ध नवनाथ 11 यांच्यामध्ये चालू असलेले जुगलबंदी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतीये। श्री वैजनाथ मित्रमंडळ वसई यांच्या वतीनं सर्व प्रेक्षकांना विनंती असेल की ग्राउंडच्या बाहेर या ठिकाणी राहायचं आहे, कारण या मॅचेस आता शेवटच्या सत्रापर्यंत येऊन ठेपल्यात, त्यामुळे एक धावेचं या ठिकाणी महत्व तितकंच महत्वाचं आहे। यावेळी बॉलर बॅकडोर फटका पाहायला मिळाला। क्षेत्ररक्षक चेंडूची या ठिकाणी प्रेक्षक बनेल, मात्र हा चेंडू जातो, हा येतो प्रेक्षणीय दर्जेदार चौकार 4 धावा। डीजे तसं या सामन्याची या ठिकाणी उत्कंठा वाढली आहे मी तर म्हणेन या स्पर्धेची। यावेळी मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला जातो। बॅट आणि चेंडू यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये आणि सरळ चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होतीये। षटक क्रमांक पहिले या ठिकाणी संपले जातोय। 4 षटकांचा मॅच आणि या 4 षटकांच्या मॅच मध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अर्थातच संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 12 या धावसंख्येवरती। अतिशय सुंदर मॅचेस मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात आणि या मॅचेस साठी खऱ्या अर्थाने योगदान दिलंय सर्वच आमच्या या विभागातील या ठिकाणी योगेश मोरे यांच्याकडून या ठिकाणी आपण बघतोय प्राइज आलंय। प्रत्येक षटकारासाठी या ठिकाणी 100 रुपयाचं बक्षीस आपल्याला पाहायला मिळतोय। मित्रांनो एवढी मोठी स्पर्धा खेळवणं म्हणजे काहीच काम नसतं, पण तो आमच्या पाठीमागे असणारे सर्वच या ठिकाणी जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्या योगदानानं त्यांच्या सहकार्याने ही स्पर्धा मात्र आज तितक्याच दिमागदार पद्धतीने पाहायला मिळतीये। आणि ज्या आपण ट्रॉफीज बघतोय मित्रांनो अतिशय आकर्षक अशा ट्रॉफीज आहेत। सामनावीर असेल, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर, प्रथम आणि द्वितीय क्रमांक या ट्रॉफीज या ठिकाणी अर्थात आम्हाला पुरस्कृत केल्यात। अर्थात आमचे आधारस्तंभ सन्माननीय चंद्रकांत महादुर्गे यांच्याकडून आणि खरोखरच नेहमीच हातखंड असतो या मंडळाला त्यांचा आणि खऱ्या अर्थाने त्यांचं स्वागत त्यांना धन्यवाद देऊ तितकं फार कमी आहे। संघाची धावसंख्या मात्र स्थिरावेल अर्थातच 12 या धावसंख्येवरती। पुन्हा एकदा गोलंदाज ऋषभ भेसरे या ठिकाणी मात्र थोडंसं उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू, पंच या चेंडूला पनिशमेंट करतील। एका अवांतर धावेने संघाची धावसंख्या वाढेल, संघ जाऊन पोहोचतोय 13 या धावसंख्येवरती।
यावेळी गोलंदाज ऋषभ पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कसाठी आपल्या षटकातील पुढील चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडू यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. फलंदाला चकवा देत सरळ चेंडू या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या ग्लोव्ह मध्ये जाऊन विसावलाय आणि यावेळी मात्र डॉट चेंडूची पुन्हा एकदा सांगता होतीये. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू वाईट पाहायला मिळाला आणि येणारा चेंडू सुद्धा चांगल्या पद्धतीचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या होतीये 13 धावसंख्या. यावेळी स्टेप आउट करून चेंडूला खेळला जातोय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. हा येतोय प्रेक्षणीय दर्जेदार माहिती हिट षटकार. संघ जाऊन पोहोचते तब्बल 19 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. बरोबर आहे. बैजनाथ मित्रमंडळ वळसे यांच्या वतीने आयोजित ही टुर्नामेंट मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतीये आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण बघतोय तितक्याच दिमागदार पद्धतीने ही स्पर्धा लढताना पाहायला मिळते. स्पर्धा म्हणजे मित्रांनो या ठिकाणी यश, स्पर्धा म्हणजे यश आणि अपयश नव्हे तर स्पर्धा म्हणजे लढण्याची जिद्द आणि जिद्द उरात बाळगून या ठिकाणी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण या ठिकाणी केलं आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी सहकार्य केलं त्यांची नावं येत्या क्षणातच मी या ठिकाणी वाचून दाखवणार आहे. संघाची धावसंख्या स्थिरावतीये अर्थातच 19. यावेळी चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अर्थातच एक धाव रोखू शकत नाहीयेत. बघा विनंती असेल की जास्त या ठिकाणी त्रास घ्यायचा नाहीये कारण आपली शरीर यष्टी महत्वाची आहे. क्रिकेट हा एक दिवसाचा खेळ असतो पण तो आपलं आरोग्य सांभाळून या ठिकाणी अर्थातच हा खेळ या ठिकाणी खेळायचा आहे. बघा जर जास्त त्रास होत असेल तर ग्राउंडच्या बाहेर आला तर चांगलं होईल. बघा जास्त जर त्रास होत असेल तर कृपया विनंती असेल की खेळाडूला या ठिकाणी बाहेर आणायचं आहे. 4 षटकांचा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. काळेश्री 11 विरुद्ध या ठिकाणी नवनाथ 11 यांच्यामध्ये चालू असलेली जुगलबंदी पाहायला मिळतीये. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा ऋषभ बेसरे याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. यावेळी खाली राहणारा चेंडू आपण बघतोय. ग्राउंड शॉट पद्धतीने चेंडूला खेळून काढले जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करेल, फेकी करेल, मात्र एक धाव रोखू शकत नाहीत. एका धावेने दोन्ही फलंदाज स्ट्राईक यावेळी रोटेट करतात आणि संघ जाऊन पोहोचतोय अर्थातच 21 या धावसंख्येवरती. काळेश्री प्रसन्न आणि नवनाथ 11 यांच्यामध्ये चालू असलेली जुगलबंदी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतीये. श्री बैजनाथ मित्रमंडळ वत्से यांच्या वतीने आयोजित ही टुर्नामेंट्स मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतीये आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रत्येकानं दिलेलं सहकार्य तितकंच महत्त्वपूर्ण आहे. सर्वांचं या ठिकाणी मी कौतुक करणार आहे. यावेळी 2 षटकांचा खेळ संपला. या 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होतीये 21 या धावसंख्येवरती. अजूनही 12 चेंडू बाकी आहेत. या 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा प्रयत्न अर्थातच काळेश्री प्रसन्न संघाचा असेल. कालच्या सत्रामध्ये आपण बघितलं तर काळेश्री प्रसन्न संघ तितक्याच ताकदीने या ठिकाणी मैदानामध्ये उतरला होता आणि तशीच काही फलंदाजी आता सुद्धा होईल का ते पाहणं अतिशय गरजेचं आहे. क्रुशल मुवमेंट आणि या क्रुशल मुवमेंटला या ठिकाणी आपण बघितलं तर फलंदाजी होणं अतिशय गरजेचं आहे आणि तितक्याच ताकदीने या ठिकाणी मैदानामध्ये उतरलाय नवनाथ 11 संघ. मैदानाकडे आपण जातोय जिथे रणसंग्राम चालू आहे. क्रिकेटचं महायुद्ध या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच काळेश्री प्रसन्न आणि
नवनाथ 11 यांच्यामध्ये चालू असलेली जुगलबंदी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं हे स्टेज आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचं सत्र या लीग स्पर्धेमधलं आपल्याला पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थाने याच साठी केला आता होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा आणि खऱ्या अर्थाने शेवटचं सत्र तितक्याच महत्वपूर्ण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गाजताना पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्गावर सज्ज असेल. दिनेश कदम याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. दिनेश कदम या ठिकाणी आपल्या गोलंदाजी मार्फत सज्ज असेल. आपल्या षटकातील पुनश्च एकदा या ठिकाणी पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चेंडूला भिरकावला दिलाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि नो बॉल आलाय. हा येतोय गगन बेबती. एक जबरदस्त षटकार. 6 धावा 1+6. निश्चितच आपण बघतोय या षटकारांना धावसंख्येला एक चांगला आकार देण्याचा प्रयत्न या फलंदाजाच्या माध्यमातून येतोय. कारण पवन वाघ सारख्या फलंदाज या ठिकाणी अजूनही नाबाद खेळी करतोय, ज्यानं कालचं सत्र अक्षरशः गाजवलं आणि त्याच्या माध्यमातून काळ्याशी संघ या ठिकाणी कुठेतरी या स्टेजला येऊन खेळताना आपल्याला पाहायला मिळतीये. संघाची धावसंख्या 28. पवन वाघ या ठिकाणी ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय आतापर्यंत 2 षटकारांचा समावेश 7 चेंडूंमध्ये तब्बल 18 धावांची एक बहारदार खेळी करतोय. त्यामुळे त्याच्यावरती या ठिकाणी संपूर्ण क्रिकेट रसिकांचं लक्ष मैदानाकडे लागून राहिलंय. सेमीफायनलची मॅच याच्यानंतर OV11 संघाने या ठिकाणी फायनल मध्ये प्रवेश केलाय. यातला कोण संघ विजय होईल ती येणारी वेळ या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे. विजयी संघ निश्चितच OV11 संघाच्या विरोधात या ठिकाणी फायनल मॅच मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. एका ट्रॉफीवरती नाव या ठिकाणी कोरलं गेलंय. विनंती असेल की या ठिकाणी सामन्याला स्पीडअप घ्यायचं आहे आणि अर्थातच शरद जाधव आपल्याला विनंती की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. याच वर्ष विभागातील एक झुंजार नेतृत्व आणि एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून आपली ओळख आहे. आपल्याला विनंती की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. यावेळी बॅटची एज घेतली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि निश्चितच काय बघतोय आपण फ्री हिट आहे. कारण याच्या आधीचा चेंडू हा नो होता. फ्री हिटची कमाल मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतीये. कारण असाच सामना एकदा बोरा 11 संघाविरुद्ध झाला होता. त्यावेळी एका चेंडूवरती 4 धावा पाहिजे होत्या. तो चेंडू फ्री हिटचा होता. त्या ठिकाणी झेल सुद्धा घेतला होता, परंतु खेळाडूंच्या लक्षात नसल्या कारणानं तो सामना बोरा 11 संघाने गमावला होता. यावेळी आपण बघतोय फुलटॉस पद्धतीचा चेंडू. यावेळी मात्र धावचीची विकेट आपल्याला पाहायला मिळेल. ज्या विकेट साठी या ठिकाणी पूर्णपणे जाळं आखलं होतं तो पवन वाघ मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे फिर एक बार. फक्त एक रिव्ह्यूचा चान्स आपल्याला आहे आणि अर्थातच तो या ठिकाणी रिव्ह्यू आपण बघणार आहोत. रिव्ह्यू या ठिकाणी चेक केला जाईल. अर्थातच अनेक मान्यवर मंडळी मित्रांनो या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला लाभली. वैकुंठ शेठ पाटील यांच्या शुभार्थ या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. तदनंतर सिने अभिनेते आदेशजी बांदेकर यांची प्रमुख उपस्थिती सुद्धा या ठिकाणी लाभली गेली. तदनंतर महादेव दिवेकर साहेबांची उपस्थिती सुद्धा या ठिकाणी कालच्या पंचांना विनंती की आपण स्वतः यायचं आहे. तदनंतर कालच्या सत्रामध्ये अर्थातच DB काका यांची सुद्धा या ठिकाणी पंचांना विनंती की आपण स्वतः येऊन या ठिकाणी हा डिसिजन द्यायचा आहे. या ठिकाणी आपण बघितलं तर खरोखर कालच्या सत्रामध्ये DB काकांची उपस्थिती सुद्धा या ठिकाणी लाभली गेली. तदनंतर आजच्या सत्रामध्ये आपण बघितलं तर ललित शेठ पाटील यांची उपस्थिती लाभत या स्पर्धेला त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या. शिवाजीदादा पाटील असतील किंवा समीर पाटील गागोदे यांची उपस्थिती सुद्धा तितकीच महत्वपूर्ण लाभली गेली. आणि आता या शेवटच्या सत्रामध्ये आपण बघतोय मदन पाटील यांची उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा सामना चालू होताना आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्ह्यूचा या ठिकाणी चेक एकदा तुम्ही सुद्धा चेक करा. बघा आपण मित्रांनो
दिस इज अ नो बॉल. या ठिकाणी पंचांचा निर्णय या ठिकाणी येतोय. पंचांचा निर्णय या ठिकाणी आपल्यापर्यंत आलेला आहे. नो बॉल या ठिकाणी असेल आणि येणारा या ठिकाणी चेंडू मात्र फ्री हिट असेल. धावची जी विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली अर्थातच पवन वाघ बॅक टू द पॅव्हिलियन पाहायला मिळाला. एक महत्वपूर्ण विकेट ज्या विकेटसाठी या ठिकाणी संपूर्ण जाळं आखलं होतं. पंचे विकेट आहे ना. विकेट आहे रनआउटची धावचीची विकेट. निश्चितच आपण बघतोय मित्रांनो खऱ्या अर्थाने स्पर्धा तितकीच महत्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळतीये. वैजनाथ मित्रमंडळ वळसे यांच्या वतीने आयोजित ही वळसे पंचक्रोशी प्रीमियर लीगची स्पर्धा. विनंती असेल की जास्त वेळ घ्यायचा नाहीये. जास्त वेळ या ठिकाणी घ्यायचा नाहीये. विनंती असेल. नवनाथ 11 संघ चला नो बॉल आहे बरोबर आहे आणि येणारा चेंडू पुन्हा एकदा फ्री हिट आपल्याला पाहायला मिळेल. बराचसा वेळ या ठिकाणी जातोय. यस यस 2 बिमर या ठिकाणी टाकले गेले या गोलंदाजाच्या वतीनं. दिनेश या गोलंदाजानं आता म्हणजे थोडीशी खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली कारण मगाच्या मॅच मध्ये सुद्धा 2 बिमर टाकले होते. धावसंख्या झाल्या 30 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पंचांना सुद्धा विनंती की स्पीड मध्ये घ्यायचा सामना कारण बराचसा वेळ जातोय. काळेश्री आणि नवनाथ 11 दोन्ही संघांना विनंती आहे की आपण स्पीडअप घ्यायचं आहे. सामन्यामध्ये स्पीडअप घ्यायचं आहे. चैतन्य याच्या हातामध्ये या ठिकाणी चेंडू सोपवलाय. पहिल्या चेंडू बराचसा वेळ चेंडू हवेमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक या ठिकाणी येईल मात्र उचल करेल फेकी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मात्र 2 धावा दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत आणि या 2 धावेने स्कोर कार्ड वरती धावा आल्या आहेत तब्बल 32 धावा स्कोर कार्ड वरती लागताना आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय सुंदर ही स्पर्धा आणि तितकेच महत्वपूर्ण योगदान राहिलंय या 10 टीमच्या 10 संघ मालकांचं. श्री वैजनाथ मित्रमंडळ वळसे यांच्या वतीने आयोजित ही टुर्नामेंट मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतीये. सेमीफायनलचा मॅच यावेळी बिगेट खेळण्याचा प्रयत्न बराचसा वेळ चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. नो डाऊट दिस इज अ कॅच आउट. फलंदाज बाद. दुसरी विकेट बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे साठी एक सुवर्ण या ठिकाणी अंत होतोय आणि संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 32. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपल्याला ही धावसंख्या पाहायला मिळतीये. पहिली विकेट गेली होती 30 या धावसंख्येवरती. दुसरी विकेट आपण बघितले तर 32 या धावसंख्येवरती येताना पाहायला मिळतीये. आता कुठेतरी अडचणीमध्ये सापडलाय मी तर म्हणाले कालेश्री प्रसन्न संघ. या अडचणीमधून जर बाहेर पडायचं असेल तर कुठेतरी जखमी भागाप्रमाणे या ठिकाणी येणाऱ्या चेंडूवरती प्रहार करणं येणाऱ्या चेंडूवरती आक्रमण करणं गरजेचं आहे कालेश्री प्रसन्न संघासाठी. कारण नवनाथ 11 संघ ज्या पद्धतीने या ठिकाणी खेळ करतोय शुक्रवारच्या सत्रापासून तो संघ या ठिकाणी आता सेमीफायनलच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गेले 3 दिवस या ठिकाणी ज्यांची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो असं एक उत्तम आणि एक गोड व्यक्तिमत्व आज आपल्या या भेटीला येतोय ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेला शोभा आली आहे आणि जो राजमहल या ठिकाणी उभा केलाय त्यांच्या माध्यमातूनच या ठिकाणी स्पर्धेला खऱ्या अर्थाने रंगतदार परिस्थितीमध्ये पाहायला मिळाले. सन्माननीय ओमकार डेकोरेटरचे प्रोप्रायटर रामदास जाधव यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. हॅट्रिक साठी या ठिकाणी 500 रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे अर्थातच संघ मालक अनिल सकपाळ यांच्याकडून. कारण बरोबर आहे आपल्या संघाला या ठिकाणी पाठबळ देण्याचं काम आपल्याला पाहायला मिळतोय. हॅट्रिक साठी चान्स असेल कारण अक्षय नारकर याचा विकेट गेल्यानंतर क्रिश सुद्धा या ठिकाणी माघारी आलाय. त्यामुळे येणाऱ्या चेंडूवरती हॅट्रिक होईल का आपल्या संघ मालकाने लावलेला बक्षीस त्या बक्षिसाचं या ठिकाणी बक्षीस प्राप्त करेल का असे असंख्य या ठिकाणी प्रश्न आपल्या समोर उभे आहेत. परंतु जर प्रश्न सोडवायचा असेल तर चैतन्य या गोलंदाजाला कुठेतरी एक चांगला चेंडू टाकत आपल्या या फलंदाजाला बाद करायला लागेल आणि एक चांगलं योगदान त्याला या ठिकाणी द्यावं लागेल. 32 धावा यावेळी ग्राउंड शॉट पद्धतीने चेंडू जातोय डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमधून सरळ चेंडू गेलाय. हा येतोय प्रेक्षणीय दर्जेदार चौकार.
36 धावा स्कोर कार्ड वरती लागताना पाहायला मिळत आहेत. हॅलो, धन्यवाद अक्षय पाटील. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा खेळ पाहायला मिळतो आपल्याला. नवनाथ आणि कालेश्री चालू. फलंदाज स्ट्राईकला तो म्हणजे नितीन. लेगच्या बाजूने फटका मारलाय. एक धाव पूर्ण होते. धावसंख्या होते संघाची. एक धाव किती आले? धाव 37. नितीन कदम आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. नितीन कदम या ठिकाणी विनंती असेल की आपण कॉमेंट्री बॉक्स मधून असं नसतं व्हायचंय. हॅलो, धन्यवाद अक्षय पाटील. धावसंख्या होते 37. उत्कृष्ट अशी फलंदाजी आणि चांगला आयोजन नियोजन पाहायला मिळतं आपल्याला आष्टे ग्राउंडवर. आणि या निष्क्रिय वातावरणामध्ये खरोखर वैजनाथ मित्रमंडळाने एक चांगल्या पद्धतीने नियोजन पाहायला मिळतो आपल्याला. आणि उत्कृष्ट दर्जाचा नियोजन म्हणजे कधी होणार नाही आणि झालं नाही. आणि खरोखर म्हणतोय याची देई याची डोळा. चालू सामना जो म्हणजे कालेश्वर आणि नवनाथ. फलंदाज स्ट्राईकला तो म्हणजे नितीन. गोलंदाज मार्कवर होतो तर प्रतीक. पंचांच्या उजव्या बाजूने मार्क करतो प्रतीक. गोलंदाज मार्क करतोय प्रतीक. सामन्याला सुरुवात. पंचांच्या उजव्या बाजूने मार्क करतो प्रतीक. गोलंदाज तयार मार्कवर. फलंदाज तयार होतोय नितीन. पंच मत अतिदक्ष ढाकवळ. आपले दोन्ही हात फळवतात. हा चेंडू खूपच बाहेर आहे. पंच शिक्षा करतात. हा चेंडू वाईट आहे. या एक धावेने धावसंख्या होते संघाची 38. गोलंदाज मार्क तयार होतोय प्रतीक. अतिशय दक्ष ढाकवळ. प्रतीक आपल्या मार्क तयार होतोय प्रतीक. फलंदाज नितीन. निश्चितच रामदास जाधव यांची विनंती आहे आणि खऱ्या अर्थानं रामदास जाधव आल्यानंतर केतन पाटील यांचा आवाज होणं निश्चितच गरजेचं आहे. त्याच्यामुळे केतन पाटील यांचं या ठिकाणी जबरदस्त फॅन फॉलोविंग या वर्ष भागामध्ये आहेत. त्याच्यामुळे पुढचा आवाज निश्चितच या ठिकाणी केतन पाटील यांचा असेल. धन्यवाद केतन पाटील. प्रशांत शिंदे हा ब्रँड आहे आष्टे गावचा. नो डाउट. टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. तो बिल्कुल अक्षय पाटिल जिनके आवाज हम सुन रहे थे. और ये शाम का वक्त, सेकंड लास्ट मैच इस प्रतियोगिता का, और जिस तरह का ये माहौल नजर आ रहा है. गेंदबाज तैयार. एक बार फिर राइट आर्म ओवर द विकेट. बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा. विकेट कीपर ने कैच पकड़ा. एक और विकेट का पतंग. लगातार विकेट जाते हुए टोटल ऑन स्कोर बोर्ड रन बन चुके हैं 39 रन 2 विकेट के नुकसान पर. डीजे गावाचं हे नियोजन. आणि प्रशांत भाई, खरोखरच ज्या पद्धतीचं वातावरण तुम्ही इथे निर्माण केलंय. आष्टे गावच्या कुशीत बसलेले हे मैदान निसर्गाच्या सानिध्यात. अगदी घोटेगावचा जे किल्ला आहे त्याला लगत सलग असलेला हा संपूर्ण एरिया, हा परिसर, खूप जबरदस्त मैदान तुम्ही सजवलं. आणि विशेष म्हणजे या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलंय. दरवर्षी ही स्पर्धा गागोद्याच्या ग्राउंडवरती खेळवली जाते ग्राउंडच्या अभावी, परंतु यावेळी मात्र आपल्याच भागात, आपल्याच कुशीत, आपल्याच एरियामध्ये स्पर्धा व्हावी यासाठी केलेला तुमचा हा प्रयत्न खरोखरच सफल होताना पाहायला मिळालाय. शेवटचं सत्र आहे. आपण पाहिलं की पहिल्या सत्राचा खेळ जिथे चालू आहे, षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती असताना टोटल धावा झाल्यात त्या 39. फुल टॉस बॉल यावेळी मिड विकेट क्षेत्रात खेळून काढलाय. एक धाव तिथे कंप्लीट. दुसरी धाव होणार नाही. दोन खेळाडूंचं समीकरण बघितलं, या दोन्ही मॅच ज्या पद्धतीने या अगोदरचा जो सामना झाला, बाळगंगा संघर्ष समितीचे अध्यक्ष सन्माननीय अविनाशजी पाटील यांचं शुभागमन होते.
निश्चितच गेले 3 दिवस या टुर्नामेंटचा आनंद घेण्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत आणि या विभागातील एक झुंजार नेतृत्व आणि आपल्या कर्तृत्वाने खऱ्या अर्थाने प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला या ठिकाणी न्याय देण्याचं काम त्यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी होत असतं। अनेक शासकीय या ठिकाणी कार्यालयामध्ये मीटिंग्स असो किंवा आंदोलन असो त्यांची भूमिका या ठिकाणी महत्त्वपूर्ण राहिली आहे। असे गोड व्यक्तिमत्व अविनाशजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत। त्यांना विनंती आहे की आपण मानपूर्वक या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे आणि आपण आसनास्थ व्हायचं आहे। विशेष राहिले या स्पर्धेचा 3 दिवस राजकीय क्षेत्रातली बरीच मंडळी इथे आली, प्रत्येकाला मान सन्मानित करून आपण खरं तर त्यांच्याकडून शुभेच्छा घेतल्यात। आणि विशेष म्हणजे बघा 3 दिवसात अगदी खासदार साहेब असतील, आमदार साहेब असतील, आमदार साहेब सुद्धा येणार होते आमचे ओसगे साहेबांनी सांगितलं, परंतु एक कार्यक्रमाच्या अभावी ते येऊ शकले नाहीत, परंतु त्यांच्या खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेला आलेल्या आहेत, त्यांचा विशेष आभार। आणि बघा समोरच्या बाजूला अगदी विकेटच्या पलीकडच्या बाजूला मैदानाच्या जसे शर्ती शौकीन महाराष्ट्र राज्याचे शर्ती बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके साहेब जसे गाडीवरती बसायचे तसेच आमचे राकेश जाधव बघा गाडीवर बसलेत, वरती आनंद घेतात क्रिकेटचा। नवनाथ 11 टीमचे मालक थोड्या वेळापूर्वी खूप जास्त अग्रेसिव्ह होते, आता थोडे शांत झालेत, पण शर्ती शौकीन तसे असतातच। चला फटाक्यांच्या आतिषबाजीत प्रमुख अतिथींचं इथे स्वागत होते। आदरणीय अविनाशजी पाटील यांचं शुभ आगमन झालंय। प्रमुख संपूर्ण या विभागाची टीम आणि त्यांची वरसे विभागाचे आयोजक त्यांना सन्मानपूर्वक या व्यासपीठावरती घेऊन येत आहेत। मिड विकेट क्षेत्रात चेंडू खेळून काढलाय, एक धाव तिथे पूर्ण, दुसरी धाव होणार का? दुसरी धाव घेताना फलंदाज इथे होईल बाद, आउट। तेजे आपल्याला पाहायला मिळतील। विभागाची स्पर्धा आहे, मानाची स्पर्धा आहे आणि ते असं नेहमी म्हणतात की कधी कधी असं सफारीमध्ये यायला पाहिजे। सफारी म्हणण्यापेक्षा कुर्तामध्ये ते आलेत आणि अक्षय भाई आज प्रकल्प म्हणून प्रकल्पग्रस्तांच्या ज्या काही मागण्या आहेत त्याला वाचा फोडण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आम्ही पाहिलंय आणि खरोखरच संघर्ष समितीचे बाकी सर्व सदस्य उपाध्यक्ष असतील सगळ्या गोष्टीत सगळ्या लोकांनी संघर्ष केलाय आणि आजवरचा जो प्रलंबित असलेला प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा अशीच आपण आशा करूया। खर तर आज वरसाई विभागाच्या या खोऱ्यातील आपण सर्व लोक ही प्रकल्प बाधित आहात, परंतु भविष्यात आपल्यासाठी चांगला न्याय शासनाकडून व्हावा यासाठी आपल्या शुभेच्छा असतील। कर्जत सुभाष शिंदे यांच्या गाडीने 21,000ची गाडी मारली, टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी। शिवा ग्रुपचे मालक, शिवा बैलाचे मालक अर्थातच सुभाष शिंदे, नक्कीच 500 रुपयाचा कॅश प्राइस त्यांनी इथे जमा केला। हा नक्कीच धन्यवाद। चला लवकर स्पीड अप करा। इथे पहिल्या सत्राचा खेळ संपलाय। अक्षय पाटील यांना विनंती असेल ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केले त्या सगळ्यांची नावं आपण घ्यावीत। निश्चितच केतन भाई आणि एवढी मोठी स्पर्धा भरवणं या ठिकाणी एका दोघांचं काम नसतं, आर्थिक पाठबळ या ठिकाणी देणं अतिशय गरजेचं असतं आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी ते आर्थिक पाठबळ दिलंय। कृपया विनंतीचे फाट घ्यायचे। ज्या पद्धतीने आपण ज्या ट्रॉफीज बघतो मित्रांनो, अर्थातच चंद्रकांत महादू उदके यांच्या वतीने या ठिकाणी सर्व ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यानंतर या स्पर्धेसाठी जे बॉल या ठिकाणी लागलेले आहेत विनोद भिकोट यांच्याकडून हे सगळे चेंडूचा या ठिकाणी पुरवठा आपल्याला पाहायला मिळतोय। त्यानंतर सिने अभिनेते आदेशजी बांदेकर यांच्याकडून 5,000 रुपये, नंदू पाटील उपसरपंच वाशिवली यांच्याकडून 1,000 रुपये, शशिकांत बेसरे माजी सरपंच आष्टे यांच्याकडून 1,000 रुपये, तानाजी निरगुडे सदस्य ग्रामपंचायत वरसे यांच्याकडून 500 रुपये, केतन तरपुरे गागोदे खुर्द यांच्याकडून 1100 रुपये, अमर पाटील सामाजिक कार्यकर्ते आष्टे यांच्याकडून 1,000 रुपये, शरद जाधव जावळी सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून 1,000 रुपये, लक्ष्मण दिवेकर माजी सरपंच करोटी यांच्याकडून 1,000 रुपये, संजय पाटील सामाजिक कार्यकर्ते जावळी यांच्याकडून 1,000 रुपये, महेंद्र गायकवाड वाशिवली सामाजिक कार्यकर्ते 2,000 रुपये, किरण शिगवण वलसई सामाजिक कार्यकर्ते 2,000 रुपये। चला बॅट्समन पाठवा लवकर, चला काय आलं, स्पीडअप करा लवकर। त्यानंतर राजू पिचिका उद्योजक यांच्याकडून 5,000 रुपये, राजा पाटील निफाड
सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून 2000 रुपये, लक्ष्मण पाटील निफाड यांच्याकडून 500 रुपये, आजसी पाटील पानट सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक 10,000 रुपये, जयंत नारकर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पेण यांच्याकडून 5,000 रुपये, महेंद्र पवार जावळी यांच्याकडून 500 रुपये, उमेश पवार गागोदे बुद्रुक यांच्याकडून कूलर आणि त्यांनी सुरुवातीला 5,000 डिक्लेअर केले होते आणि आल्यानंतर आयोजन आणि नियोजन बघितल्यानंतर अजून 5,000 रुपये दिले, म्हणजे एकूण 10,000 रुपये त्यांच्याकडून आम्हाला या ठिकाणी लाभलेला आहे. त्यानंतर बाळा दरेकर गागोदे बुद्रुक खुर्द यांच्याकडून 1100 रुपये, मोहन ढवळे यांच्याकडून 1,000 रुपये, भरत महाडी गागोदे बुद्रुक यांच्याकडून 3,000 रुपये, समीर पाटील गागोदे बुद्रुक यांच्याकडून 3,000 रुपये, निलेश पाटील गागोदे खुर्द यांच्याकडून 10,000 रुपये आणि तबला वादक तेजस दरेकर यांच्याकडून सुद्धा 2,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आणि मोलाचं सहकार्य यांच्याकडे आम्हाला प्राप्त होतोय. पंचांचा या ठिकाणी ग्रीन सिग्नल आहे, तो सामन्याला सुरुवात होतीये आणि आवाज आता घुमणार आहे केतन पाटील यांचा. नक्कीच सर्वांची नावं आपण घेतलीत, सगळ्यांनी दिलेल्या सहकार्याची नावं घेतलीत. विशेष राहिलंय खरं तर या स्पर्धेचं विकेट आहे. ओहो नाही, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसलाय. ऑलमोस्ट इथे विकेट होतला. एक धाव मिळते, एक धावेने सांघिक धाव संख्या टोटल ऑन स्कोर बोर्ड 1 रन्स जिंकण्यासाठी टोटल बनवायचे आहेत. आपण पाहतोय की 44 धावा 4 षटकात बनवायच्या आहेत आणि 44 धावांचा पाठला करत असताना इथे टीम पाठला करते. नवनाथ 11 टीम बॅटिंग करायला उतरली आणि खरं तर 44 धावांचं समीकरण जरी अवघड वाटत असलं तरी सुद्धा या खेळपट्टीवरती सकाळपासून आपण पाहिलं षटकार आणि चौकाराची आतिषबाजी झाली. काही होऊ शकतं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. नितीन पंचांना क्रॉस करून शॉर्ट चेंडू कट केलाय कव्हर मध्ये, तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव मिळेल. 2 धावा ऑन स्कोर बोर्ड. आपण पाहिलं की ज्या पद्धतीने अक्षय पाटील यांनी सगळ्यांचा उल्लेख केला, नक्कीच आताच ज्यांचं आर्थिक सहकार्य आम्हाला मिळाले मदनजी पाटील यांच्याकडून 1,000 रुपयाचं देणगी इथे आलेली, त्यांचेही आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. चला पुढचा चेंडू. यावेळी ऑफ स्टंप वरती चेंडू होता. खर तर लीगल बॉल आहे, डॉट बॉल इथून निघतोय आणि या डॉट बॉलने टोटल आतापर्यंत जर बघितलं तर आपण प्रति षटक जर विचार केला तर 11ची सरासरी आहे. 11 धावा प्रत्येक षटकात बनवायच्या आहेत, परंतु अशा परिस्थितीमध्ये आतापर्यंत स्कोर कार्ड वरती फक्त 2 धावा आल्यात. आजचा या स्पर्धेचा हा सेकंड लास्ट मॅच. याच्यानंतर मेगा फायनल, यातील विनिंग टीम डायरेक्ट OV11 या संघासोबत फायनल खेळेल. तो मॅच देखील 4 ओव्हरचाच असणार आहे. 5 वाजलेले, दुसरं सत्र इथे सुरू झालंय. इथून 5:30 वाजतील. चला नेक्स्ट बॉल. नितिन इस बार लेग स्टंप पे गेंद थी, बल्लेबाज समझ नहीं पाए. हालांकि पता था ये गेंद बाहर चली जाएगी और व्हाइट बॉल का इशारा अंपायर द्वारा आता हुआ. जितने एक्स्ट्रा रन्स आएंगे उतना टीम के लिए बेहतर होगा. हालांकि भूमि 11 टीम जिन्होंने पहले 2 मुकाबले जिस तरह खेले, हालांकि सेमीफाइनल के पहले मुकाबले में उन्हें हार का सामना करना पड़ा था, लेकिन उसके बाद इस मैच में उन्होंने बॉलिंग बहुत अच्छी की, 44 तक रोका है टीम को, लेकिन बैटिंग में थोड़ी सी कमजोरी नजर जरूर आ रही है. बॉलिंग अटैक करते हुए नितिन, अच्छी बैटिंग भी की थी इस खिलाड़ी ने और गेंदबाजी की बागडोर संभालते हुए संभाला अपनी टीम को. अब तक अगर बात करें 2 रन का टोटल आ चुका है, जहां पे 3 रन, एक वाइड भी वहां पे मिला. 3 रन विदाउट लॉस. फ्रेश बैटर सागर और रूपेश अभी स्ट्राइक पर है. सागर, लहूजी आंग्रे जिनको अनुरोध है आणि महादूजी गोरिवले यावरती आपण स्टेज वरती बसा. इस बार देखिए खूबसूरत गेंद पड़ने के बाद उछाल लेती निकल गई विकेट कीपर के पास और ये डॉट बॉल. लगातार 4 गेंदे डॉट. ये खराब बैटिंग, इस तरह की बैटिंग लाजमी नहीं है. और शुरुआती तौर पर जिस तरह का ये माहौल है, उस वक्त अगर आप इस तरह की बैटिंग कर रहे हैं, विकेट है. यस, स्टंपिंग विकेट, बैट्समैन आउट और ये बॉलिंग टीम बॉलर के फेवर में विकेट जाएगा.
डीजे पद्धतीने क्रिकेट खेळलं. मनवे सरांची ती टीम होती आणि खूप जबरदस्त मॅच झाली ती. जरी शेवटच्या क्षणाला ते हारले असले तरी सुद्धा मुलींनी जो चेअर अप केला ना त्यांना, हा खूप महत्वाचा होता आणि म्हणूनच तो मॅच टफ फाईट झाला. काही हरकत नाही. बघा, विजय आणि पराजय या नाण्याच्या दोन बाजू असतात. नाणा उचलल्यानंतर फेकल्यानंतर एकच बाजू आपल्याला दिसते. गेम मध्ये सुद्धा तेच असतं आणि तेच घडलं. त्याच्यामुळे समोरची टीम जिंकली, त्यांचा खेळ बेहतर झाला. बोला. या स्पर्धेसाठी सन्माननीय अविनाशजी पाटील यांच्या माध्यमातून 2000 आलेले आहेत, त्यांचे आम्ही आभार. रोहिदासजी जाधव यांच्याकडून 500 रुपये, लहूजी आंबरे यांच्याकडून 500 रुपये आणि महादूजी गोविर्ले यांच्याकडून 500 रुपये. या सर्व उदार देणगीदारांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. एखादं मोठं कार्य घडायचं असेल तर अशा पाठबळाची गरज असते आणि आपल्यासारखी दानशूर नेतृत्व या विभागात आहेत, ही खूप मोठी वैभवाची गोष्ट आहे. प्रशांत भाई, चला वळूया मॅच कडे. फार डिले होते मॅचला, लवकर स्पीड अप करा. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये चौकार आलाय. डीजे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, तमाम मराठी मनाचे मानबंधू, सह्याद्रीच्या माथ्यावरती वर्षानुवर्ष तळपणारा क्रांती सूर्य, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांनी स्वराज्याला अर्पण केलेला एक युगपुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि अशा महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्राची भूमी, रायगडच्या कुशीत आणि पेन तालुक्याच्या मुशीत बसलेला आदर्श गाव म्हणजे वरसई. वरसई विभागाचे हे वैभव, वरसई पंचकृषी प्रीमियर लीगची हा थरारक सामना जिथे सेमीफायनल सुरू आहे. इथून मात्र जिंकणारी टीम टॉप 2 मध्ये पोहोचेल. पराभूत टीम या स्पर्धेतून बाहेर. काय घडणार? चांगला फटका, देखणा शॉट, ट्रॅव्हल होते मिड विकेट क्षेत्रात, 2 बाउंड चेंडू सीमा पार, चौकार. संख्या पारस दरेकर मला कळत आहेत 11 धावा. 1-1 फॉर लॉस ऑफ 1. नेल्सन आकडा. काय घडणार बघा, इथे मात्र दोन्ही टीम संघर्ष करतायत. 44 धावांना प्रत्युत्तर देत असताना या षटकात 2 चौकार आलेत. कट केलाय, गॅप शोधलाय, प्रॉपर सिलेक्शन, डी बॅकच्या कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषा पलीकडे, चौकार. नेते जिल्ह्याचे उपाध्यक्ष वैकुंठदादा पाटील, वैकुंठशेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते झालं. थोड्या वेळापूर्वी ललितशेठ पाटील सुद्धा इथे आले होते आणि निश्चितच वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी इथे आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळाली. कारण इथे या विभागावरती या नेते मंडळीचं खूप प्रेम राहिलंय. धैर्यशेठ दादांनी सुद्धा या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. आदरणीय रविशेठ पाटील साहेब, थोड्या वेळापूर्वी होजगे साहेबांनी फोन केला होता, परंतु कार्यक्रमामध्ये असल्यामुळे तिथे मात्र. चला, अंकुशजी पाटील आमचे केबलवाले यांच्याकडून 1000 रुपये या स्पर्धेसाठी आलेत, त्यांचेही विशेष आम्ही आभार व्यक्त करतो. अंकुश पाटील गागोदे. चला, 13 चेंडू 28 धावांचं समीकरण अवघड स्थितीला जायला मिळते. कारण आपल्याला पाहायला मिळतं संध्याकाळी धावांची गती थोडी कमी होते, मंदावते, परंतु फलंदाजाने मात्र आक्रमक पवित्रा घेतलाय. हरेश याचा बॅट मधून चेंडू खेळून काढलाय, शॉट एक्स्ट्रा कव्हरला, तिथे मात्र चेंडू फील्ड होईल. एकच धाव. षटक संपलाय. 12 चेंडूचा इथून होते खेळ समाप्त. ऑफिशियल ड्रिंक ब्रेक झालाय. चला, पाणी पाठवा तिकडे. फक्त विदिन 1 मिनिट मध्ये ड्रिंक्स ब्रेक संपला पाहिजे. आणि इथून 12 चेंडू आणि समीकरण असेल ते 27 धावांचं. आव्हान खूप मोठं आहे. समीकरण जरी मोठं वाटत असलं तरी सुद्धा चला 5 वाजले, ड्रिंक्स ब्रेक पण घ्यायची गरज नाही मला असं वाटतंय, कारण संध्याकाळी. चला, पाणी पाठवा लवकर. काय झालं?
प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 76वा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून आपण सगळी मंडळी साजरा करतो. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाला 15 ऑगस्ट रोजी आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्यावेळी आपल्याकडे स्वतःचं संविधान नव्हतं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 28 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली आणि तिथून दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाचा स्वीकार केला आणि 26 जानेवारी 1950 रोजी संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली. लक्षात घ्या, हे इतिहास आहे 26 जानेवारीचं. आणि आपलं राष्ट्र सार्वभौमिक प्रजासत्ताक राष्ट्र बनले, त्यामुळे हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात आनंदात साजरा केला जातो. दरम्यान एक धाव इथे मिळाले. धावसंख्या टोटल 2 मिळाल्यात. 2 धावेने पारस दरेकर मला कळवतात 19 वरती टोटल पोहोचलाय. नेक्स्ट बॉल राईट हँड राऊंड द विकेट. यावेळी टॉपेज घेतलं विकेट कीपर कडे. व्हॉट अ कॅच. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. हरेश दिवेकर बॅक टू डग आउट. धन्यवाद. नेक्स्ट बॅटर ऑन स्ट्राइक. इथून आपण पाहतो तिसरं षटक सुरू आहे आणि दिनेश कदम हा न्यू बॅटर ऑन स्ट्राइक. आता मात्र या खेळाडूवरती खूप जबाबदारी आहे कारण 44 धावा बनवायच्या आहेत. इथून जिंकणं कर्म प्राप्त आहे. डू ऑर डाय, करो या मरो सिच्युएशन आहे. रॅपिड टाकला होता. स्पीड बघा काय एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला. पडल्यानंतर सरळ निघून जातोय विकेट किपरच्या जाळ्यात. पवन वेल बॉलिंग. गोलंदाज मॅन फ्रॉम जैतुचीवाडी. आदिवासी समाजाचा खेळाडू आहे परंतु आदिवासी समाजातील प्रत्येक आज यंगस्टर्स ज्या पद्धतीने स्वतःला डेव्हलप करतायत चांगली अचीवमेंट आहे. बरं वाटलं पवन. आणि क्रिकेट क्षेत्रात आज आदिवासी समाजाच्या सुद्धा बऱ्याच मुलांनी मोठं नाव कमवलंय. बॅकफुटवर जाऊन बॅकफुट पंच केला. शॉर्ट एक्स्ट्रा शॉर्ट सिली मिड ऑफला तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव मिळेल. एकेरी धावेने धावसंख्या तिसरं षटक चालू असताना 20 धावा. 44 धावांना प्रत्युत्तर सुरू आहे. बघितलं गेलं तर या षटकात जेवढ्या कमी धावा निघतील तेवढंच येणाऱ्या षटकात आपल्याला प्रेशर होईल. आणि इथून मात्र टीम नवनाथ 11 प्रयत्न करेल एक मोठ्या फटक्याची. यस तो आलाय. काय होणार. क्षेत्ररक्षक मागे आहे. एकच धाव आले. चांगलं व्यूहरचना, चांगली बॉलिंग, चांगलं कॅल्क्युलेशन माइंड क्रिकेट चालू आहे. टीम काळेश्री प्रसन्न 11. टोटल धावसंख्या या एकेरी धावेने 21. सुभाषजी शिंदे यांची जोडी तिथे जिंकली आहे आणि विशेष म्हणजे मैदान मारलाय. त्या भाषेत आपण बोलतो मैदान मारलाय. 21,000चं बघा. पार्टी सुनिश्चित करा. मॅचेस पण होतील. जे काय असेल ते पार्टी संध्याकाळी डन करून घ्या. आणि अगदी बैलगाड्या शौकीनांसाठी वर्षभरातला सगळ्यात मोठा अड्डा असतो तो देसाई पाड्याचा आणि तिथल्या अड्ड्यावरती बक्षीस मारणं मोठी गोष्ट आहे. आणि तिथे सुभाष शिंदे नसताना आपल्या बैलाने बाजी मारली ही मोठी अचीवमेंट आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हे बसलेले सगळी मंडळी संध्याकाळी पार्टीला आपण बोलवायचं आहे. बोकड बोकड असेल हे आनंद असतं. आणि बैलगाड्या शर्यतीमध्ये जे जे मालक आहेत ना त्यांच्या चेहऱ्यावर जिंकल्यानंतरचा आनंद म्हणजे आमदारकी जिंकल्यासारखं असतं. हे मी बघितलंय आणि हे आहे वैभव त्यांचं नक्कीच. धावसंख्या आपण पाहतोय की तिसरं षटक इथे 3 षटकानंतर लाऊड अपील झाली आहे. बॅट कट. चेंडू ट्रॅव्हल झाला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात. तिथे मात्र एकच धाव आले. प्रत्येक डॉट चेंडूला 50 रुपये. योगेश मोरे यांच्याकडून. पैसेवाले इथेच थांबा. बघाव मला द्यायला लागतील.
क्रिश बॉलिंग ट्रॅक वरती, प्रत्येक डॉट बॉल 50 रुपयाचा कॅश प्राइज. हा स्कोर झालाय टोटल 22 धावा. आता मात्र 5 चेंडू आणि गरज आहे ती 22 धाव्यांची. 5 चेंडू 22 धावा. आपण लंच ब्रेक म्हणतो, डिनर ब्रेक म्हणतो, पाहुण्याने गोळा ब्रेक घेतलाय, गोळा खायचाय. स्टेजवरती सुद्धा गोला आला असे नागले सर आमचे म्हणतात. सुभाषजी स्टेजवर पण गोला आला तर बरे होते. चला या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये अगदी नरम क्रिकेट सुरू आहे, जिथे ओव्ही 11 टीमचे मालक चला लवकर या स्टेजवर. विदिन मिनिट मध्ये आपण स्टेजवर यायचं आहे. संजय बेकावडे लवकर या. मालक संजय बेकावडे, मालक कोण आहेत त्यांनी लवकर या. अंकित बेकावडे. हा दरम्यान अजून एक व्हाईट बॉल. आमचे डाकोल साहेब कळवतात की इथून मात्र व्हाईट बॉल आलाय आणि धाव संख्या होते टोटल 24 धावा. प्रत्येक डॉटला 50चा कॅश प्राइज आहे. नेक्स्ट बॉल टू गो. क्रिश 4 चेंडू 20 धावा. फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड फाईन लेगला शेल सुटलाय. इथे डॉट बॉल होता, 50 लागू होते, बट आता झेल सुटलाय. 1 धाव आली आणि 1 धावेने समीकरण बदलेल. 25. आता मात्र 3 चेंडू आणि 19 धावा. 3 षटकार आले तरी सुद्धा हा सामना जिंकणं कठीण आहे. रोहितजी जाधव, ओमकार डेकोरेटरचे प्रोप्रायटर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. सहर्ष स्वागत आहे. नेक्स्ट बॉल फुलटॉस, चांगला फटका, शॉट आलाय. आहा, दर्जेदार, दमदार, वजनदार छक्का मारले तर सुपर ओव्हर होईल, लक्षात घ्या. डीजेला संधी. बैलगाडी शर्यतीवाल्यांच्या समालोचकांची फार मजा असते. बऱ्याच बक्षिसे लागले जातात. हा बरोबर आहे, बैलगाडा क्षेत्रात हीच गोष्ट असते, बिना आमंत्रणाचे सगळे लोक येत असतात. क्रिकेटमध्ये मात्र आमंत्रित पाहुण्यांना इथे बोलवलं जातं आणि तेच इथे स्टेजवरती आपल्याला दिसतात. आणि नक्कीच हा आमंत्रणाचा मान देऊन सगळी लोक ज्यांना ज्यांना वरसे विभागाच्या या प्रीमियर लीग मध्ये बोलवलं गेलं होतं, योगेश भाई, ती सर्व मंडळी त्या उपस्थित झाली. हे तुमचं प्रेम आहे, ही तुम्ही कमवलेली संपत्ती आहे आणि ही संपत्ती पैशाने मोजली जात नसते. नक्कीच ज्यांना आमंत्रण मिळालं नव्हतं ते देखील इथे आले. हा यावेळी चांगला फटका, झेल होईल का? झेल ड्रॉप झालाय. चेंडू ट्रॅव्हल होते एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात, 1 धाव तिथे पूर्ण होईल आणि आता मात्र हा मॅच ऑलमोस्ट डन आहे. काळेश्री प्रसन्न टीम जिंकण्याच्या उंबरठ्यावरती उभी आहे. धाव संख्या होती टोटल, पारस मला कळवतोय 32 धावा. या सत्रानंतर फायनलचा मॅच असेल. अक्षय पाटील यांनी फायनलचा सत्र सांभाळावा, आम्ही रजा घेतो. अक्षय पाटील यांनी खूप 3 दिवस मेहनत घेतले आणि विशेष म्हणजे त्यांनी आज कार्यक्रम पूर्ण होण्यासाठी आपल्या या स्पर्धेला खूप महत्व दिलं. चला मॅच संपला, लगेच टॉस लगेच होईल. इथे आपण यायचंय टॉस साठी. दोन्ही कॅप्टन, टॉस लगेच होईल आणि 5 मिनिटाच्या ब्रेक नंतर मॅच चालू होईल. हा ग्राउंडवर फायनलचा मॅचचा टॉस होईल. अतिथींना विनंती आहे, चला अतिथी जे स्टेजवरती बसलेत सर्व आपण ग्राउंडवर चला. आदरणीय अविनाशजी पाटील, आदरणीय नंदकुमारजी पाटील, आदरणीय